दिनांक 24 तारखेला सुद्धा शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेच्या अधीन राहून ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेचे मिनिट्स आणि या ठिकाणी घेऊन आलो। माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र मंत्री नरहरी झिरवाळचे मित्र आमचे कपिल पाटील आणि आमचे सुनील भुसार तो समस्त टीमच्या माध्यमातून महत्वाचा विषय डीबीटी, दुसरा अधिसंख्य पद, तिसरा छोटासा वर्ग आणि आजपर्यंत ज्या व्यक्तीने अवैध प्रमाणपत्र घेऊन आमच्या जागा प्राप्त केल्या, हिसकावल्या, त्यामुळे आज त्या सर्व ज्या बाबीवर सविस्तर विषयावर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अधीन राहून आम्ही इथं सर्व इतिवृत्त आमच्या शिष्टमंडळाला, आमच्या मुलांना दिले। परंतु अतिशय मनमोकळेपणानं विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, संवाद साधला आणि सकारात्मक चर्चा झालेली असल्यामुळे काही बाबी टेक्निकल होत्या, टेक्निकल आहे, त्या टेक्निकल बाबीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांनी 2 दिवसाची आम्हाला मुदत दिली आणि त्यानंतर आम्ही बैठक संपल्यानंतर सर्व आमचे मुली, मंत्री महोदय, सुनील भुसाराजी, कपिल पाटीलजी आणि सर्व टीम ज्या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही पत्रकार बांधवांशी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया बांधवांशी अतिशय चांगला संवाद साधला। बैठकीमध्ये काय काय घडलं याबाबतची माहिती आम्ही सविस्तर दिली, लेखी दिली। त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे आम्हाला माहिती दिली त्या माहितीच्या आधारे सरकार सकारात्मक आहे।